मित्र नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण बघत आहात सुरसुरी झाले. म्हणजे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांच्या शिष्य मंडळींसाठी त्या प्रत्येक वर्षीच्या मेळाव्यात केलेली प्रवचनं ऐकली. त्यातून त्यांनी प्रापंचिकांना, परमार्थांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं तेही पाहिलं. त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास केलेला असल्यामुळे जसे त्यांचे प्रापंचिक शिष्य होते तसे संन्यासी शिष्य होते, योगाचा अभ्यास करणारे शिष्य होते, जे योग अभ्यास करून, योगाचे प्रयोग करून योग सिद्ध करणारे, असे सिद्धी प्राप्त करणारे योगीराज कुर्डुकरांसारखे, किसनराव कुर्डुकर यांना मी पाहिले, असे शिष्य होते. आणि काही संन्यासी, नारायण स्वामींसारखे संन्यासी देखील शिष्य होते, रामदास हे शिष्य होते. पण या शिष्यांना त्या त्या क्षेत्रातलं ज्ञान हे गुरु म्हणून डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर जसं देत असत ना, त्यामुळे त्यांनी त्या क्षेत्राचा, त्या शास्त्रांचा कधी आणि केव्हा अभ्यास केला, हा खरंच मोठा प्रश्न आपल्याला पडतो. आपण सगुण निर्गुण हा विषय बघत असताना निर्गुण उपासनाच्या संबंधी 1-2 प्रकरणं पाहिलेली आहेत, जी पूर्णवादी परामर्श या ग्रंथामध्ये घेतलेली आहे. एक माहितीसाठी म्हणून आपल्याला हवा असल्यास, अधिक काही माहिती हवी असल्यास, पूर्णवादी परामर्श हा ग्रंथ, ज्याच्यामध्ये शांडिल्य सूत्र, नारद सूत्र, पातंजली योगदर्शन वगैरे यासंबंधी माहिती दिलेली आहे, तेव्हा तो आपण जरूर कुठल्याही प्रकारे उपलब्ध करून घ्यावा. विमल प्रकाशनकडून मागवावा किंवा पारनेरला तो उपलब्ध आहे, तिथे जाऊन आपल्याला घेता येईल. त्यातील हे काही विषय आपण जे बघत आहोत त्यातला आज किसनराव कुर्डुकरांसारख्या योग्यांना केलेलं मार्गदर्शनात हंस हा लय योग, ध्यानयोग याच्यामध्ये येणारा किंवा अजपा मंत्राच्या संबंधी काही माहिती देणारा सोहम हंस हा सा या विषयाच्या संबंधात डॉक्टर रामचंद्र महाराजांनी काय सांगितलं आहे एका प्रकरणी किंवा एका बैठकीमध्ये, ते आपण बघूया. ही माहिती सर्वांनाच आवडेल अशातला काही भाग नाही, परंतु ज्यांना यामध्ये रस आहे, अशा विषयांमध्ये, काहींना ज्योतिषशास्त्रामध्ये रस असतो, काहींना समाधी वगैरे यासंबंधी रस असतो, तेव्हा विविध विषय जे जीवनाला स्पर्श करून असतात त्या सर्वांचा समावेश पूर्णवादामध्ये होतो. सर्व शास्त्र ही जी जशी अभ्यासली आणि ते पूर्णवादाच्या दृष्टिकोन जशा पद्धतीनं सांगितली गेलेली आहेत, त्यासाठी हा आपण आता प्रयत्न करत आहोत. तेव्हा आपण ऐकूया सोहम हंस हा सा यासंबंधी जे प्रवचन किंवा जे निवेदन, जी माहिती डॉक्टर रामचंद्र महाराजांनी सांगितलेली आहे पूर्णवादी परामर्श या ग्रंथात, ते आपल्या माहिती करता येत आहे. ऐकूया सोहम हंस हा सा. हे जे प्रवचन आहे किंवा बैठकीतली ही दिलेली जी काही माहिती आहे, असा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे की 12वा अध्याय नाद भागवताच्या या ग्रंथाच्या त्याच्यातल्या 15 आणि 17व्या श्लोकावर महाराजांनी त्यावेळी ते प्रवचन वाचलं. आणि सोहम हंसा असा आहे, हे जे काही प्रसिद्ध शब्दांचं त्यासंबंधी त्याचं स्पष्टीकरण त्यावेळेला केलं गेलं. त्यामुळे नादभागवताच्या 12व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकात त्याग शब्द जो वापरला आहे, त्यात वस्तूचा त्याग अभिप्रेत नसून त्याग म्हणजे अहंकाराचा, अहंकर्तृत्व भाव याचा त्याग अभिप्रेत आहे. हंस हा अभ्यास समाधी अथवा
ल योगाचा आहे. तर सोहम हा अभ्यास ध्यान योगाचा आहे. सोहम, कोहम, सोहम हे शब्द आपण ऐकलेले आहेत. हंसहा म्हणजे अहम, सहा म्हणजे मी तो आहे, व सोहम म्हणजे सहा, अहम म्हणजे तो मीच आहे. असं एकदा येथून तेथे तर दुसऱ्या वेळी तेथून इकडे अशी अनुभूतीची फेरी आहे. तेव्हा 15व्या श्लोकामध्ये हृदयस्थ ईश्वराला शरण गेल्यानं तुला ते प्राप्त होईल असं सांगितलं आहे. त्या हृदयस्थ ईश्वराचं या ठिकाणी उद्धव असं म्हटलं आहे. उद्धवा शांतपणा करतात मला माहिती काही वितवायचे. तेव्हा उद्धव हे जे पात्र आहे ना, ते उद्धव कोणाला म्हटलेलं आहे? तर हृदयस्थ ईश्वरास त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. जे श्रीकृष्ण उद्धवास सांगतायत अशी कथा असल्यानं उद्धव पण असा शब्द वापरला नाही, तर ज्यास सांगितलं जाईल, ज्याला सांगितलं जाईल त्याचं नाव वापरलं तरी तो अर्थबोध होईल. असं अर्जुन पण मी आहे असं म्हणजे अहम आहे पासून केवळ आहेपणाचा जो अभ्यास तो हंसहा अर्थात समाधीचा अभ्यास. परंतु तो झाल्यावर पुन्हा सोहमचा अभ्यास की म्हणजे ध्यान योगाचा अभ्यास करावायचा असतो. या दुसऱ्या अभ्यासानं सृजनत्व प्राप्त होतं. पिंड ब्रह्मांडाची रचना कशी झाली याची प्रत्यक्षानुभूती या अभ्यासानं घेता येते. याचा तपशीलवार अभ्यास जे नाथ महाराजांनी 17व्या श्लोकावरच्या प्रवचनात सांगितलं आहे. अनाहत ध्वनीच्या पैल तीरावर पराख्य म्हटलं जातं. या दोन्ही तीरांवर त्याच्यामधील जे अंतर त्यास पराख्य असं म्हणतात. त्या ठिकाणी परावाचा असते. परा अपरा हे शब्द आपण ऐकले. तेव्हा परा वाचा वाणीचे प्रकार आहेत, ही त्या ठिकाणी असते. याचा अर्थ असा की केवळ नाद असतो आणि अक्षरही म्हणजे संभव अक्षराचा नसतो, केवळ नाद. आधारचक्र अथवा मूलाधारचक्र हे त्याचं स्थान आहे. नादब्रह्माच्या या वर्णनात समजून घेण्यासाठी आपल्या नेहमीच्या वेदातील परिभाषेचा उपयोग केला आहे आणि त्यातून समजावून सांगितलं आहे. केवळ आहे, केवळ आहे या अवस्थेतून आहेपणाची जाणीव हे जे स्फुरण आहे त्यातून पुढे मी आहे, मी आहेपणाच्या अनुभूतीत जीव येतो. या ठिकाणी अतिसुलभ अशा वायूचा संबंध येतो आणि आकाशने वायू म्हणजे पोकळीमध्ये होणारा वायूचा आघात त्या ठिकाणी होतो आणि नाद संभव अशा परिस्थितीमध्ये शक्य असतो. एरवी नाद संभवत नाही. आकाशात वायू असं जे सिद्धी नामक सांगितलं जातं ते हेच स्फुरण आहे. यानंतर म्हणजे आधारचक्रापासून परावाचेपासून स्वाधिष्ठान चक्रापर्यंत वायूचं स्फुरण होतं. त्या ठिकाणी पश्यंती वाणी येते. म्हणजे तोपर्यंत केवळ जो नाद होता अथवा अतिसूक्ष्म रूपानं जी अस्फुट अक्षरं होती ती सूक्ष्म प्रमाणामध्ये अक्षररूप धारण करू लागतात. परंतु त्या अक्षराचा परस्पर संबंध दिसत नाही, उमटत नाही, उमजत नाही. जसं नुसतं क, नुसतं म, नुसतं ल असं समजा आपलं अंतराने ही अक्षरं उमटून तसं काही उपयोग नाही, त्यातून काही बोध होत नाही. हे तर असतेच, पण त्यांचा परस्पर काही संबंध आहे किंवा नाही हेही निश्चित नसतं.
म्हणजे आपल्या परिचयामध्ये भाषेमध्ये सांगायचं झालं तर मी आहेपणाच्या अनुभूतीतून विषयांचा अभिमान धरल्याशिवाय शब्दधारणा व अर्थनिष्पत्ती संभवत नाही. आणि वर म्हटल्याप्रमाणे जसं नुसतं क, नुसतं म, नुसतं ल अशी अंतरानं अक्षरं उत्पन्न झाली, पण त्यांचा परस्पर संबंध दृढ न झाला तर त्या अक्षरापासून शब्द अर्थ नाही असा शब्द बनतच नाही. नुसत्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द असं काही बनत नाही. यावेळी मणिपूर चक्राच्या ठिकाणी प्राणवायू आणि अपानवायू यांचं भांडण होऊन अपानवायू खालच्या खाली आणि प्राणवायू मणिपूर चक्रावर वरती आपटला होतो. म्हणजे एक आपटला गेला की तो आपटल्यानंतर 10 प्रकारचा होतो, 10. अपानवायू आधार चक्रावर प्राणवायूवर मणिपूरपासून नाभी चक्रावर, मणिपूर चक्रावर समान वायू, विशुद्ध चक्रावर उदानवायू, असं 4 वायू, प्राण अपान समान अपान, प्राणाचा व्यानाचा अपानाचा उदानाचा आपण म्हणतो ना, हे 4 वायू 4 चक्रांच्या आधारानं आणि मग व्यानवायू त्यास नेमकं स्थान नाही आहे, सर्व शरीरभर व्यापून राहतात. हे झालं 5 मुख्य प्रकार. हे जसे 5 मुख्य वायू आहेत, त्याला प्राण म्हटलं जातं, तसे 5 उपवायूसुद्धा आहेत. ते उपवायू म्हणजे नाग, कुर्म, कृकल आणि देवदत्त. हे 4 जे आहेत हे शिंक, उचकी, ढेकर, जांभई यांच्या ठिकाणी किंवा यांच्या अनुक्रमे कारक असतात. ते 5वा जो उपवायू आहे ज्याला धनंजय म्हणतात, त्याचंही नेमकं स्थान किंवा काम नाही आहे. तो मृत्यूनंतर शरीरामध्ये थोडा वेळ उष्णता टिकवतो, तो हा धनंजय. तेव्हा नुसती मी आहेची ही जाणीव म्हणजे मरण. त्या अवस्थेतून केवळ आहेपणाच्या जाणीवेप्रत अर्थात समाधीत प्रगती होते, अथवा वासना शेषाप्रमाणे निरनिराळ्या लोकात वास संभवतो. यापैकी एकही नाही झालं तर आणि केवळ मी आहेपणाची अवस्था वासनेसह पण अहंकार विरहित अशी असली तर भूत पिशाच ही योनी संभवतो. मणिपुरापासून मनाला कौमार्य प्राप्त होतं. त्या पूर्वीच्या अवस्थेत मनाची कोवळी अवस्था असते. अर्थात मणिपूर चक्रावर प्राणवायूचा आघात होऊन, तसा होऊनच जे पुढे जे स्फुरण होतं त्या ठिकाणी मन पण निर्माण होऊ लागतं. अक्षराच्या स्फुरणाबरोबरच वासनाही घर धरू लागतं. म्हणजे पुढे विशुद्ध चक्रापर्यंतच्या प्राणवायूच्या प्रवासामध्ये मध्यमा वाणी उत्पन्न होते. आणि या सर्व ठिकाणी म्हणजे परा, पश्चंती, मध्यमा या तिन्हींच्या मध्ये सातत्य असावं लागतं. नसलं तर ते रचनाच संभवत नाही. अस्फुट अक्षरापासून अक्षराचा परस्पर संबंध जुळून शब्द अर्थवाहक असा शब्द आणि पुढे वैखरी वाणी निर्माण होते. ही रचना आरंभापासून शेवटपर्यंत जर सातत्य न राहील तर संभवणारच नाही. मी आहे, मी आहे असा सतत जप, उद्धवपण, पूर्वस्मृती ही दोन्ही असल्याशिवाय जीवन संभवत नाही. पूर्वीचा मी आहे हा आताच्या मी आहेच्या पूर्वस्मृतीने संबंधित असतो. तो तसा संबंधित नसेल तर त्याचा काही उपयोग नाही आहे. ती
मृतावस्थाच होय. अजपाजप सतत चालू असतो, पण तो पूर्वस्मृती असेल तरच सूत्र म्हणून चालू राहतो असं म्हणायचं. पूर्वस्मृतीचे सूत्र नसेल तर जप अजपाधिक होणार नाही, तसंच सतत अस्तित्वही राहणार नाही. आपल्या उपासना प्रकारात जप करीत असताना माळ असावी लागते असं नेहमी म्हटलं जातं. त्याचा अर्थ हाच. माळेचं प्रयोजन जसं हे सांगितलं त्याप्रमाणे एकेका मंत्रोच्चारामध्ये ही शक्ती नसते. ती शक्ती ताकद संख्येमध्ये असते वा संख्येनंच येते. म्हणून अशी माळ घेऊन जप करणं आवश्यक असतं. तशी जपसंख्या ठेवणंही आवश्यक असतं. असं मला नेहमी सांगितलं, असं महाराज नेहमी सांगत असत. ते गवताच्या एका काडीत काही शक्ती असत नाही, परंतु अनेक काड्या एकत्र करून जसा गठ्ठा बांधला तर त्याच्यामध्ये शक्ती येते. तद्वत जपसंख्येचं सुद्धा आहे. विशुद्ध चक्राजवळ मनाला पौगंडावस्था प्राप्त होते. अक्षरं उमटू लागतात, पुटपुटणं चालू होतं, विचार सातत्य येतं आणि यानंतर मनाचं तारुण्य येतं आणि नंतर मग वैखरी वाणी उत्पन्न होऊन शब्द उत्पन्न होतो, वाणी बोलली जाते. तेव्हा अशा प्रकारे सोहम म्हणजे केवळ आहेपणाच्या अवस्थेपासून मी आहेपणाच्या अवस्थेपर्यंतचा अभ्यास. रचनेचा विकासात्मक अभ्यास अर्थात ध्यानयोग नाथांना शिकवायचा. या ठिकाणी हंस हा म्हणजे समाधी योग अथवा लय योग शिकवण्याचा हेतू नाही. हे सर्व विवेचन करीत असताना 2 वेळा नाथांना भान राहिलं नाही किंवा समाधी सुखाचं प्रेम आवरलं नाही. काही म्हटलं तरी 2 वेळ मध्येच विषयानुसंधान सोडून समाधी हंसहाचं वर्णन केलं आणि जाणीव होताच ताबडतोब श्रोत्यांची क्षमा मागितली आहे. आणि या प्रकारे सोहम हंसहा म्हणजे ध्यानयोग आणि लययोग, लय होण्याचा जो एक लय योग म्हणतात अथवा समाधी योगाचा अभ्यास, दोन्ही प्रत्येक साधकाचे व्हावे लागतात. आणि तेव्हाच तो परमहंस या पदवीला पोचतो आणि परमहंस म्हणवला जातो. हा अभ्यास करीत असताना नाथ महाराजांनी आपल्या सांगण्यामध्ये गिरिकंदरात, विजनवासात वगैरे राहण्याची आवश्यकता नाही आहे असं सांगितलं आहे. तसंच दिगंबर होण्याची गरज नाही आहे असंही म्हटलं आहे. पुढील म्हणजे याच्या पुढील वर्णनामध्ये नाथांनी प्रत्येक चक्राचं म्हणजे प्रत्येक चक्राच्या ठिकाणी कोणकोणती अक्षरं दिसतात ते वर्णन करून सांगितलं आहे. शेवटी आपल्या गुरुला शरण जाऊन 17व्या श्लोकावरील विवेचन त्यांनी संपवलं. म्हणजे या विवेचनातील मी आहे पासून केवळ आहेपणापर्यंतच्या अभ्यासाची फोड ही नीटशी माहिती नसल्यानं नामरूप अहंकार विरहित मी आहेची जी भावना वा अनुभूती साधकाला येते हीच समाधी असं काही जण समजतात, पण ते चूक आहे. प्रत्यक्ष अनुभव नसल्यानं असा भ्रम होत असतो. वस्तुतः तेथून पुढे वाटचाल आहे आणि मी आहे म्हणजे उद्धवपण या मी आहेपासूनच हृदयस्थ ईश्वराला शरण जाण्याचा उपदेश कृष्णांनी उद्धवाला केलेला आहे. आणि या साधनांच्या परिपूर्तीपासून जन्ममरण चुकेल असं फलही सांगितलं आहे. मरणामध्ये माणसाचा आत्यंतिक लय नाही हे जे डॉक्टर पारनेरकर महाराज म्हणतात ते हेच आहे. तेव्हा 16व्या श्लोकामध्ये स्वे कर्मण्ये विरतः या श्लोकाच्या अनुरोधानं उद्धवानं शंका घेतली आहे की देवा
तुम्ही एकदा अहंकर्तृत्व सोडा म्हणता आणि एकदा कर्म करा म्हणता, मग नीट सांगा. या शंकेच्या निरसनार्थ वर लिहिलेलं जे की 17व्या श्लोकातील विवेचन आलेलं आहे, ती शंका बरोबर नाही आहे. कारण नामरूप अहंकारसह स्वे स्वे म्हणताना अभिप्राय आहे व त्यावेळी केलेल्या वर्गाचं कर्मफल प्राप्त होण्याचा तो प्रकार वर्णन केलेला आहे. त्यावेळी समसिद्धी म्हणजे संसारातील यश अभिप्रेत आहे. या ठिकाणी ध्यानयोगातील शब्दोत्पत्ती आणि रचना सांगण्याचा हेतू आहे. हा विषय पूर्णवादाच्या अनुरोगानं सांगणं सोपं जात आहे. म्हणजे केवळ आहेपणातून मी आहेपणा कसा अनुभवता येतो हे सांगता येतं, पण जुन्या प्रकाराने हे स्पष्ट करताना जरा त्रास होतो, तेवढं जमतही नाही. अशा प्रकारे समाधी हंस हा लययोग आणि सोहम ध्यानयोग असं दोन्ही अभ्यास करणं योग्य आहे. ज्ञानेश्वरांनी समाधी योग सांगितला, पण त्यांनी ज्ञानयोगाच्या अभ्यासाच्या सहाय्याने ईश्वरी प्रसादानं भिंत चालवली ध्यानयोगाच्या. तसं नाथांनी ध्यानयोग सांगितला आणि समाधियोग सांगितला नाही. दोन्ही अभ्यासले होते. हा विषय जो होता हा किशनराव कुर्डूकरांसाठी मी सुरुवातीला सांगितलं, हा परमपूज्य महाराजांनी सांगितलेला होता. तर नुकत्याच सांगितलेल्या सोहम हंसहा सा या विषयाच्या अनुरोधानं आता पुढील विषय आहे. तो पुढील विषय म्हणजे आपण थंबनेलमध्ये एक यंत्र बघत आहात. त्या यंत्राच्या दृष्टिकोनातून केलेलं वर्णन, जे जसं मांत्रिक, तांत्रिक आणि यांत्रिक असं साधकाचे 3 प्रकार. आता आपण जो सोहम हंसाहाचा वरच्याप्रमाणे जो काही म्हणजे स्पष्टीकरण किंवा अभ्यास केला, तो यंत्रामध्ये कसा बसवता येतो, कसं ते यंत्र घेऊन त्यावरून सांगितलेलं आहे. गणेश यंत्र विविध प्रकारानं काढलं जातं. तर या यंत्रामध्ये 6 हा बिंदू कल्पला तर त्यास स्कंदी नसल्यानं त्यापासून श्रव किंवा पाद 2च संभवतात. पहिला उजवीकडचा सोहम आणि दुसरा डावीकडचा हंसहा. सोहम हंसहा याचा अर्थ हे मागे सांगितल्याप्रमाणेच घ्यायचं आहे. या दोन्हींना जोडणाऱ्या रेषा यंत्राकडे बघून आपल्या लक्षात येईल. दोन्हींना जोडणाऱ्या रेषा ही जीवन निदर्शक, ती आपोआपच जोडली जाते, मुद्दाम जोडायला येत नसते. या जीवनानुभूतीची एक समांतर रेषा काढली म्हणजे परत या अनुभूतीनंतर 6 मध्ये लय होत असते आणि ती तशी होत असल्यानं पहिल्या सरळ त्रिकोणाच्या, म्हणजे पहिला जो सरळ त्रिकोण आहे त्याच्या उलटा दुसरा त्रिकोण निर्माण होतो आणि पहिल्या त्रिकोणाचा बिंदू 6 वर तर दुसऱ्याचा खाली भूमितीच्या दृष्टीनं हे चित्र काढलेलं आहे. तर हे सर्व अनुभव जगतामध्ये येऊ शकतात आणि म्हणजे येतात म्हणून जगत हा निदर्शक असं जे काही आहे ते वर्तुळ काढलेलं आहे जगताचा निदर्शक. दोन्ही त्रिकोणांच्या भोवती ते काढलेलं आहे आणि यानंतर मग धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे आपल्याला दिसत आहेत 4 ठिकाणी 4 बाजूला अशा 4 पादांचा किंवा पुरुषार्थ निर्दर्शक एक चौकोन या वर्तुळाच्या भोवती काढला जातो आणि 4 द्वार दर्शक असं हे प्रतीक आहे. तर या सर्वांशी आपला संबंध काय आहे, तर आपण केंद्रबिंदूवर स्थिर असतो, ज्याला बीज म्हणतात. अर्थात मी हा केंद्र आहे, मी आहे म्हणूनच हे सर्व भोवतालचं जग आहे असा अनुभव असतो. केंद्रबिंदू बीज म्हणतात. म्हणजे गणेश यंत्रामध्ये त्याला मध्यभागी केंद्रबिंदू दिसतो, गंग असं म्हणतात.
ओम गंग गणपतये नमः आपल्याला माहिती आहे. त्या वायुतत्वाची प्रचिती ही कशी येत असते, म्हणजे रोमांच उभे राहणं, अंग पुलकित होणं, शहारे येणं, असे वगैरे आनंददर्शक असे प्रकार या वायुतत्वाच्या प्रचितीने संभवत असतात. आणि शिवाय वायू आणि आकाश यांच्या संयोगाचाच शब्दसंभव असल्यानं अनाहत ध्वनी ऐकू येणं ही प्रचिती या तत्वाच्या सूक्ष्म स्वरूपाची समजली जाते. परंतु सगुण उपासकानं यापैकी कोणत्याही एखाद्या प्रचितीवर समाधान मानून चालू नये किंवा राहू नये. तसं योगानुष्ठान करणारे जे कोणी असतात तर त्यांनाही त्यांनी म्हणजे ही धारणा वर सांगितलेल्या सूक्ष्म स्वरूपाची अशी करू नये. संपूर्ण सगुण मूर्तीच आलंबन म्हणून स्वीकारावी म्हणजे चांगलं असतं. त्यानंतर परमपूज्य महाराज असं म्हणाले की सगुण रूपाचं वर्णन हे नाथ भागवतावरून सांगायचं असं म्हणून त्यांनी नाथ भागवतातल्या 11व्या अध्यायातला जे 46व्या श्लोकावरील टीका वाचून सांगायला आरंभ केला. त्यात नाथांनी जे काही सगुण मूर्तीचं दर्शन घेतलं, प्रत्यक्ष ध्यान पाहिलं, त्याचंच त्यांनी वर्णन केलेलं आहे. अर्थात ते त्यांचं प्रत्यक्ष वर्णन आहे. सगुण आणि निर्गुण ह्याच्यामध्ये न्यून अधिक्य समजणं हे मूर्खपणाचं आहे. एक एक ओवी वाचून मग महाराजांनी त्या ठिकाणी त्यांचा अर्थ सांगितला. तेव्हा नाथांनी कृष्णाच्या चतुर्भुज मूर्तीचं दर्शन प्रत्यक्ष घेतलं असल्यानं ते त्याचं वर्णन त्यांनी तिथे केलेलं आहे. आणि ते वर्णन करताना नाथ अगदी पूर्ण रमले होते, तल्लीन झाले होते. आणि तसं हा विषय सांगताना सुद्धा परमपूज्य महाराज अगदी रंगलेले असे दिसून येतो. तेव्हा हा विषय संबंधित विषयात रस असणाऱ्यांसाठी जसं आहे तसं माहिती आहे म्हणून सामान्य लोकांनाही तसं उपयुक्त आहे. कसं आपल्याला आवडलं असेल लाईक करा, शेअर करा. आणि आतापर्यंत अजून जर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यापुढील व्हिडिओमध्ये सविकल्प आणि निर्विकल्प समाधी याच्यातला फरक किंवा त्या म्हणजे कशा असतात काय यासंबंधी थोडक्यातलं विवेचन पुढील व्हिडिओमध्ये करूया. धन्यवाद.